66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अजिंठा घाटात कोसळल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात झाल्याची माहिती मिळते. रावेर आगाराची बस क्रमांक MH40Y5197 ही बस पुणे ते रावेर असा प्रवास करत असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात फॉरेस्ट गेट समोरून बस जात असताना समोरून मालवाहू टेम्पो ला दुसरी बस ही तिच्या मागून ओव्हरटेक करत होती. त्यावेळी पुणे रावेर बसवरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे धावती बस रस्त्याच्या पलीकडे जाऊन 7 फूट खाली जाऊन पलटी झाली आहे. या बसमध्ये एकूण 66 प्रवासी होते.